फ्रेंड्स, माझी बहीण लाडकी योजना पुन्हा 5 मोठे बदल आणि नवीन GR सुद्धा आलेला आहे। तर त्यामध्ये आता काय काय बदल झालेले आहेत ते आपण सर्व डिटेल्समध्ये बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, पूर्ण आपण डिटेल माहिती घेणार आहोत। माझी बहीण लाडकी योजनामध्ये पुन्हा 5 मोठे बदल राज्य शासनाकडून करण्यात आलेले आहेत। माझी बहीण लाडकी योजना राज्य विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये घोषित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 5 महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत। तसेच त्याबाबतचा GR देखील राज्य शासनाकडून काढण्यात आला आहे। 1 जुलैपासून योजनेसाठीची तुम्हाला 31 ऑगस्टपर्यंत मुदत आहे। मुंबई राज्य विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये घोषित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 5 महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत। तसेच त्याबाबतचा GR देखील राज्य शासनाकडून काढण्यात आला आहे। लाभार्थी महिलांना अर्ज करणे सोपे व्हावे यासाठी राज्य सरकारने आधीच अनेक अटी आणि शर्ती यांच्यामध्ये बदल केलेला आहे। त्यामुळे ज्या महिला आहेत त्यांना चिंता वाटत होती की अटी आणि शर्ती खूप होत्या, पण आता त्याच्यामध्ये भरपूर बदल केलेले आहेत। तर आपण सविस्तर बघूया कोणत्या महिला यासाठी पात्र असणार आहेत, कोणत्या महिलांना या योजनेचा फायदा होणार आहे। तर पहिला आहे, ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा त्या महिला महाराष्ट्राच्या रहिवासी असणे गरजेचे आहे। 2. राज्यातील विवाहित विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला योजनेचा लाभ घेऊ शकतात। 3. महिला या योजनेचा लाभ वयाच्या 21व्या वर्षापासून ते 65 वर्षापर्यंत घेऊ शकणार आहेत। 4. योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे बँकेत खाते असणे गरजेचे आहे। ज्या महिलांना योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावं, म्हणजे 2.5 लाखांपेक्षा अधिक नसावं। या 5 ज्या गोष्टी आहेत त्या ज्यांच्यामध्ये आहे त्याच महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। मित्रांनो, तुम्हाला सगळं डिटेल्समध्ये मी या व्हिडिओमध्ये माहिती देत आहे। तुम्ही लक्ष देऊन हा व्हिडिओ बघा आणि ऐका, म्हणजे तुम्हाला सगळं डिटेल्स कळेल। 5 कोणते मोठे बदल आहे त्यातला पहिला मोठा बदल आहे। पहिला बदल हा रेशन कार्ड संदर्भात आहे। नवविवाहित महिलेचे रेशन कार्डवर तात्काळ नाव लागत नाही, त्यामुळे अशा महिलांना सध्या अर्ज करण्यासाठी अडचण होत आहे। त्यामुळे आता नवविवाहित महिलाचे विवाह नोंदणीपत्र किंवा पतीचे रेशन कार्ड, म्हणजे जे मॅरेज सर्टिफिकेट असते ते किंवा पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे। 2. ज्या महिलांनी महाराष्ट्रात अधिवास करणाऱ्या पुरुषांशी विवाह केला आहे, म्हणजे ज्या बाहेरच्या राज्यातून आलेल्या आहे पण त्यांनी महाराष्ट्रातल्या पुरुषाशी लग्न केलेलं आहे, अशा महिलांसाठी किंवा ज्या महिलांचा परराज्यात जन्म झाला आहे अशा महिलांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। तसेच याशिवाय महिलेच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड आणि मतदान कार्ड ग्राह्य धरले जाणार आहेत। हे तुम्ही लक्ष देऊन बघा आणि ऐका। नंतर तिसरा आहे, लाभार्थी महिलांचे इतर बँकांप्रमाणे पोस्ट बँक खाते देखील ग्राह्य धरले जाणार आहे। म्हणजे आधी खूप जणांनी जे व्हिडिओ टाकले की त्याच्यावर सगळे जणांनी म्हटले की म्हणजे राष्ट्रीयकृत बँक पाहिजे असं, पण असं काही नाही आहे मित्रांनो। लाभार्थी महिलांचे इतर बँकांप्रमाणे पोस्ट बँक खाते देखील ग्राह्य धरले जाणार आहे। हे तुम्ही महत्त्वाची जे बदल आहे ते तुम्ही लक्षात घ्या, कारण की तुमचं जर फक्त पोस्टात अकाउंट असेल तरी सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ होणार आहे। हा मोठा बदल आहे। चौथा नंबरचा आहे, ऑफलाईन अर्जावर असणाऱ्या लाभार्थी महिलेचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ग्राह्य धरला जाणार आहे। कारण की जे जण ऑफलाईन फॉर्म भरतात, अंगणवाडीमध्ये जाऊन फॉर्म भरतात, त्यांना त्यांचे फॉर्म पुन्हा ऑनलाइन कन्वर्ट केले जातात। मित्रांनो, फ्रेंड्स, आपको पता ही होगा, इसीलिए अभी कोई प्रॉब्लम नहीं है। ऑफलाइन भरो या ऑनलाइन भरो, कोई प्रॉब्लम नहीं है। 5वां मोठा बदल आहे, बालवाडी सेविका, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार, सेवा केंद्र यांना महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी सांगण्यात आले आहे। म्हणजे ज्या महिला किंवा मुली ऑफलाईन फॉर्म भरणार आहेत
त्यांना बालवाडी सेविका त्यांचा फॉर्म भरण्यासाठी मदत करतील, आशा सेविका फॉर्म भरण्यासाठी मदत करतील, सेतू सुविधा केंद्रामध्ये तुम्ही जाऊन फॉर्म भरू शकता, तिथेही तुमची मदत केली जाईल. आणि आपले जे सरकार आहे ते सेवा केंद्र यांना महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी सांगण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे सरकारकडूनच त्यांना तसं सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तिथे सगळेजणे फुल कोऑपरेशन करतील, तुम्हाला सर्व मदत करतील की फॉर्म कसा भरायचा, ऑफलाईन फॉर्म कसा भरायचा, यासाठी तुम्हाला संपूर्ण 100% मार्गदर्शन तिथे दिले जाईल. त्याच्यामुळे काळजी करण्याची गरज नाही आहे. आता तुम्हाला तुमचे सर्व प्रश्न सुटले असतील. हा आत्ताच आलेला, मी तुम्हाला एक 4 तासापूर्वीच ही बातमी आलेली आहे, त्यानुसार हा नवीन GR आलेला आहे. त्यामुळे मी हा लगेचच्या लगेच आजचाच आलेला आहे नवीन GR आणि मी तुमच्यासाठी हा नवीन लगेचच व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो. त्याच्यामुळे या नवीन अपडेटची तुम्ही पूर्ण तुमच्या फॉर्म भरण्याआधी हे सगळे नवीन बदल तुमच्या लक्षात आले पाहिजे आणि फॉर्म भरण्याआधी तुम्ही हे सर्व नवीन बदल लक्षात घ्या आणि मगच फॉर्म भरा. ऑनलाईन भरला तर उत्तम आहे आणि ऑफलाईन भरला तर तो सुद्धा नंतर ऑनलाईनमध्येच कन्वर्ट होत आहे. त्याच्यामुळे ज्या मुलींना किंवा ज्या महिलांना ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही त्यांच्यासाठी काय बदल आहेत ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. फ्रेंड्स, अभी आपको पूरा समझ में आ गया होगा कि ऑफलाइन फॉर्म भरने वालों को कोई प्रॉब्लम नहीं है, अभी सभी दूर से वहाँ पे मदद की जाएगी. ये व्हिडिओ आप ध्यान से देखा है आपने. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला यापुढे येणारी महत्त्वपूर्ण माहिती, महत्त्वपूर्ण जानकारी तुम्हाला मिळाली पाहिजे. त्यासाठी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन प्रेस करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, तरच तुम्हाला यापुढे येणारे महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती तुम्हाला नोटिफिकेशन येईल. अन्यथा तुम्ही जर बेल आयकन प्रेस केलं नाही, ऑल ऑप्शन सिलेक्ट केलं नाही तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळणार नाही. दोस्तों, फ्रेंड्स, आप मेरा चैनल सब्सक्राइब करके रखिए, तभी आपको बेल आइकन प्रेस करके नोटिफिकेशन मिलेगा अगला वीडियो का और इन्फॉर्मेशन मिलेगी. फ्रेंड्स, अगर आपने चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो चैनल को सब्सक्राइब करके रखिए, तभी आपको आगे आने वाली महत्वपूर्ण जानकारी मिलेगी. और चैनल को सब्सक्राइब करके बेल आइकन प्रेस करके ऑल ऑप्शन सिलेक्ट कीजिए, तभी आपको अगले वीडियो का नोटिफिकेशन आएगा फ्रेंड, और आपको पता चलेगा कि महाराष्ट्र सरकार से क्या क्या बदल हो रहे हैं और आप तक वो जानकारी मिलेगी फ्रेंड्स.